नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. पर्यावरण संरक्षणासाठी 31वा डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वीरप्पन. रोटरी क्लब ऑफ मद्रास ईस्ट तर्फे दरवर्षी हा दिला जाणारा पुरस्कार आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेती क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो हा पुरस्कार. यंदा 2025मध्ये हा काळे नगारचे मच्छीमार आहेत हे वीरप्पन यांना हा देण्यात आलेला आहे. तसेच कृषी क्षेत्रातील पुरस्कार सहज समृद्ध संस्था यांना दिलेला आहे. हे मैसूर कर्नाटकचे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल न्यूज नेटवर्क टुरिझम अवॉर्ड 2025 कोणत्या राज्याला मिळाला? तर याचं योग्य आन्सर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, कारण या राज्याने आध्यात्मिक वारसा, सागरी व इको ॲडव्हेंचर पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. प्रमुख स्थळे कोणती आहेत आंध्र प्रदेशमधले? तर तिरुपती, विशाखापट्टणम, अराकू व्हॅली हे येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राज्य प्राणी आहे काळा हरिण. राज्य पक्षी आहे पोपट. राज्य फूल आहे चमेली. राज्य वृक्ष आहे नीम. राज्यभाषा तेलुगू. राष्ट्रीय उद्याने, महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये: राजीव गांधी नॅशनल पार्क, पापिकोडा नॅशनल पार्क, श्री व्यंकटेश्वर नॅशनल पार्क, नागार्जुन सागर टायगर रिझर्व, करिंगा वन्यजीव अभयारण्य. प्रमुख सण कोणते? तर उगादी, डेक्कन कुचिपुडी नृत्य. महत्त्वाची धरणे: नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर, श्रीशैलम धरण कृष्णा नदीवर, पोलिवरम धरण गोदावरी नदीवर. प्रमुख तलाव 2 आहेत, पुलिकट तलाव आणि कोल्लूर तलाव. लक्षात ठेवा. आपण पुढील प्रश्न पाहूया. डेझर्ट सॉईल बिल्डिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून गव्हाची शेती भारतात कोठे करण्यात आली? तर याचं योग्य आन्सर आहे अजमेर, राजस्थान. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील बनसेली गावात नवीन वाळवंटीकरण माती निर्मिती तंत्राचा वापर करून गव्हाची पहिली यशस्वी लागवड करण्यात आलेली आहे, जिथे राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नापीक वाळूचे सुपीक मातीत रूपांतर केलेले आहे. या तंत्रज्ञानाचे नाव काय आहे? इंग्लिशमध्ये बोलाल तर सॉलिफिकेशन किंवा डेझर्ट सॉईल बिल्डिंग टेक्निक. मराठीत बोलाल तर नवीन मरुस्थलीकरण मृदा निर्माण तंत्रज्ञान. ह्याचं कार्य काय आहे? तर या तंत्रात बायोफॉर्म्युलेशन म्हणजे जैवसूत्रीकरण आणि पॉलिमेरचा वापर केला जातो. यामुळे वाळूचे सैलकण एकत्र बांधले जातात. परिणामी मातीची जी रचना सुधारते आणि जलधारण क्षमता वाढवते. याचं उद्दिष्ट हेच आहे की पश्चिम राजस्थानातील थार वाळवंटाचा प्रसार थांबवणे आणि बंजर जमिनीला शेतीयोग्य बनवणे. या तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाची पहिली यशस्वी शेती करण्यात आलेली आहे. मृदेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय बोलतात? तर पॅडॉलॉजी. मृदा विज्ञान किंवा मातीचा अभ्यास असं. मातीच्या आरोग्यासाठी महत्त्वाची माहिती पाहूया. मातीच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हर खेत स्वस्थ खेत मोहीम सुरू केलेली आहे हरियाणाने. जागतिक माती दिन कधी असतो? तर 5 डिसेंबर. माती आरोग्य कार्ड दिन 19 फेब्रुवारी. पंतप्रधान मोदी यांनी सुरतगड येथून माती आरोग्य कार्ड योजना सुरू केली 19 फेब्रुवारी 2025ला. कुठे? तर राजस्थान येथे. आणि यांचं उद्दिष्ट काय आहे? तर शेतकऱ्यांना मातीच्या गुणवत्तेबद्दल शिक्षित करणे आणि खतांच्या योग्य वापराला प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न पाहूया. महात्मा गांधी अँड द एन्व्हायरमेंट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर TN खोशू. तर प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ TN खोशू यांनी नुकतेच हे पुस्तक लिहिलेले आहे. महात्मा गांधी आणि पर्यावरण, गांधीवादी पर्यावरणीय विचारांचे विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर या पुस्तकात
लेखकाने महात्मा गांधींच्या मुख्य पर्यावरणीय कल्पनांचे संकलन केलेले आहे आणि आधुनिक आव्हानांच्या संदर्भात त्या मांडलेल्या आहेत. पुस्तकाची प्रस्तावना हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनलचे माजी अध्यक्ष डॉक्टर R.K. पंचोरी यांनी लिहिलेली आहे. तर लक्षात ठेवा. काही महत्त्वाचे पुस्तक पाहूया करंट अफेअर्समधील. कन्फेक्शन ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट V.S. रवी. द स्पेसेका पोस्टकार्ड्स S.N. अहमद. बिलीव्हर्स दलाई लामा वाजपेयी. द हिंदू राईट्स पाथ ऑफ पॉवर अभिषेक चौधरी. पॉलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता. द राईज ऑफ द हिटमॅन R. कौशिक. M.S. स्वामीनाथन. द मॅन हू फेड इंडिया प्रियबंधा जयकुमार. सायन्स नेटवर्क सुगाता श्रीनिवासराजू. द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल वर्ल्ड ऑफ इंडिया राम माधव. शिखर धवनची ऑटोबायोग्राफी आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड प्रेम प्रकाश. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर D.Y. चंद्रचूड. व्हाय भारत मॅटर S. जयशंकर. गन डाऊन मर्डर ऑफ ॲन ऑलिम्पिक चॅम्पियन संदीप मिश्रा. लक्षात ठेवा, महत्त्वाची पुस्तकं आहेत. पुढील प्रश्न पाहूया. ISSA अवॉर्ड 2025 भारताला कोणत्या क्षेत्रात प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे सामाजिक सुरक्षा उत्कृष्टता. ISSचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन. तर यांच्यातर्फे भारताला हा अवॉर्ड भेटलेला आहे. हा कुठे होता तर मलेशियाला क्वालालंपूर इथे आयोजित केलेला होता आणि याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे डॉक्टर मनसुख मांडविया. भारताला अलीकडेच 2025च्या सामाजिक सुरक्षिततेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. भारताच्या वतीने हा पुरस्कार मनसुख मांडविया यांनी घेतलेला आहे, म्हणजे आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. कुठे मिळालेला तर क्वालालंपूर मलेशिया येथे. आपल्या देशाने जगातील सर्वात जलद सामाजिक सुरक्षा व्याप्तीचा विस्तार अनुभवला आहे. 2015मध्ये 19% वरून 2025मध्ये 64.3% पर्यंत वाढलेला आहे, ज्यामध्ये 940 दशलक्षाहून अधिक लोकांचा समावेश आहे. शिवाय सामाजिक सुरक्षा व्याप्तीमध्ये वाढ झाल्यानंतर ISSA महासभेत भारताचा वाटा 30 पर्यंत पोहोचलेला आहे, जो कोणत्याही देशासाठी सर्वाधिक मतांचा वाटा आहे. ISSAची स्थापना 1927 रोजी झाली आणि याचं उद्दिष्ट आहे सामाजिक सुरक्षा प्रशासनाला उत्कृष्ट वाढवून जगभरात गतिमान सामाजिक सुरक्षेला प्रोत्साहन देईल. ह्याचं मुख्यालय कुठे आहे म्हणजे हेडक्वार्टर आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडला. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भूमी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन या राष्ट्रीय परिषद 2025 कुठे झाली? तर याचं योग्य आन्सर आहे गांधीनगर. जमीन प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. किती तारखेला तर 3 ऑक्टोबर 2025ला. कुठे झाली तर गांधीनगर, गुजरात येथील महात्मा मंदिर येथे. या कार्यक्रमात जमीन प्रशासनाचे आधुनिकीकरण, आपत्ती प्रतिकारशक्ती मजबूत करणे आणि डिजिटायझेशन आणि नागरिकांचे जमीन हक्क सुनिश्चित करण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांवर चर्चा करण्यात आलेली आहे. काही महत्त्वाचे सबमिट पाहूया. 2025चे 28वी राष्ट्रीय ई-गव्हर्नर परिषद विशाखापट्टणम. अखिल भारतीय वक्ता परिषद ND न्यू दिल्ली इथे पार पाडण्यात आली. पहिला त्रिसेवा चर्चासत्र रणसंवाद 2025 महू मध्य प्रदेश येथे पार पाडण्यात आला. 2026मध्ये इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सची 41वी वार्षिक परिषद विशाखापट्टणममध्ये होणार आहे आणि 2025ची ओडिशामध्ये झालेली आहे. 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद ब्रिजटाउन, बार्बाडोस ऑक्टोबर 2025मध्ये होणार आहे. 5वी आशियानी भारत युवा शिखर परिषद गोवा
पहिल्यांदाच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संसदीय व्यवहार समितीची राष्ट्रीय परिषद दिल्लीच्या बाहेर आयोजित करण्यात आलेली आहे. कुठे तर भुवनेश्वर येथे 20वी जागतिक शाश्वतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. आयोजित केली आहे CII द्वारे न्यू दिल्लीमध्ये. सेमिकॉन इंडिया 2025 यशोभूमी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. तिसरी ईशान्य एव्हिएशन शिखर परिषद 2025 इटानगर अरुणाचल प्रदेश. आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद 2025 बेंगळूर कर्नाटक. 5वी जागतिक साग परिषद कोची केरळ येथेच. आणि 5वी अधिकृत भाषा परिषद याचे उद्घाटन अमित शहा यांनी केलेले आहे. कुठे झालं तर गांधीनगर गुजरात येथे. नमो वन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर याचं योग्य आन्सर आहे मानसेर. अलीकडेच आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी हरियाणातील मानसेर येथे नमो वनची पायाभरणी केलेली आहे. तर 2 ऑक्टोबर 2025 करण्यामागे कारण काय आहे तर 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. म्हणून हे लक्षात घेऊन त्यांनी मानसेरमध्ये नमो वनची पायाभरणी केली आहे. नमो वन हा एक नवीन पर्यावरणपूरक उद्यान उपक्रम आहे जो प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिरवळीच्या जागा वाढवण्याचा आणि शहरी शाश्वततेला चालना देण्याची देशव्यापी प्रयत्नांचा एक भाग आहे. आणि येथे भारत मातेच्या नावाने एक झाड मोहिमेअंतर्गत 750 प्रजातींची झाडे लावली जातील. शहरी स्थानिक संस्थांची पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर आधी मानसेरमध्ये करण्यात आलेली होती. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. टाइम 100 नेक्स्ट लिस्ट 2025 स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण? तर याचा योग्य आन्सर आहे यशस्वी जयस्वाल. टाइम मॅक्स मासिकामध्ये जगातील 100 उदयोन्मुख स्टार्टच्या यादीत भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचा समावेश केलेला आहे. 2025च्या टाइम 100 नेक्स्टमध्ये यशस्वी जयस्वाल हा एकमेव क्रिकेटपटू आहे. ते या यादीत 6 भारतीय असले तरी यशस्वी जयस्वाल हा संपूर्ण यादीत एकमेव क्रिकेटपटू आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. स्पाइस रूट इनिशिएटिव्ह ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य आन्सर आहे केरळ. स्पाइस रूट इनिशिएटिव्ह हा प्रकल्प मुजेस प्रोजेक्ट अंतर्गत सुरू करण्यात आला. हे असे विचारू शकतात की कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत हा सुरू करण्यात आला? तर लक्षात ठेवा मुजेस प्रोजेक्ट. याचं उद्देश काय आहे तर प्राचीन मसाला व्यापार मार्गाचे पुनर्जीवन करणे हा उद्देश आहे. केरळला तसेही आपण पाहिलं की मसाल्यांचा भाग म्हणूनही ओळखले जातात. केरळने स्पाइस रूट इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. याचा उद्देश प्राचीन सागरी व्यापार मार्गाचे पुनर्जीवन करणे आहे. विशेषतः युनेस्कोने याला मान्यता दिलेली आहे, जे पूर्वेकडून पश्चिमेकडे मसाले आणि इतर वस्तूंची वाहतूक करतात. केरळ सरकारने अलीकडेच मुजरिम प्रकल्पाअंतर्गत हा स्पाइस रूट इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. प्राचीन बंदरे आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणारा स्पाइस रूट टुरिझम सर्किट तयार करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. हा उपक्रम प्रामुख्याने मसाल्यांवर आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देईल आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाला देखील प्रोत्साहन देईल. स्पाइस रिसर्च सेंटर कुठे आहे तर कोझिकोड, केरळमध्ये. तर लक्षात ठेवा. हा आपला व्हिडिओ इथेच संपतो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.